नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदर पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. खरं तर मग जिल्हा परिषदचं निवडणूक संदर्भात आपण बोलतोय आणि 8 तारखेला म्हणजे 8 जानेवारीला आचारसंहिता लागणार आहे, लागण्याची शक्यता आहे. तारखा या सगळ्या आता जाहीर होतील, पण 8 तारखेकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. बघूया आता निवडणूक आयोग मला वाटतं उद्या वगैरे प्रेस कॉन्फरन्स घेईल किंवा परवा घेईल, पण एकदा जाहीर होतील. विषय पुन्हा एकदा आतकरगाव जिल्हा परिषद आणि त्या अनुषंगाने आपण बोलतोय. तर आतकरगाव जिल्हा परिषदमध्ये शिवसेनेवर आपण बोलणार आहे आणि विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी शिवसेनेच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी आता पॉझिटिव्ह केलेल्या आहेत. मधल्या काळात शिवसेनेकडे उमेदवार नव्हता, म्हणजे वरच्या जिल्हा परिषदच्या जागेसाठी आणि सासगाव पंचायत समितीसाठी, परंतु आता ही सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी शिवसेना यातून बाहेर पडलेली आहे. भाई शिंदे यांना खानाव पंचायत समितीमधून उमेदवारी अगोदर जाहीर केली आहे आणि आमदारांनी आत्ता खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर विशेषतः म्हणजे हल्ली एक 4-8 दिवसापूर्वी प्रचंड असं लक्ष दिलेलं आहे. आमदारांच्या फेऱ्या खालापूर तालुक्यामध्ये वाढलेल्या आहेत. सातत्याने नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका काही बैठका सुरू आहेत आणि ह्या बैठकीचे सत्र मोठ्या प्रमाणात आमदारांनी सुरू केलेलं आहे आणि वेगवेगळ्या आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामधल्या वावशी त्या भागातले नेते, पालीफाटाच्या भागातले नेते, सासगाव पंचक्रोशीमधले नेते सगळ्यांच्या बैठका सुरू केलेल्या आहेत. बैठका देखील झालेल्या आहेत. वरिष्ठ, ज्येष्ठ, श्रेष्ठ, युवक सगळ्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे आणि आमदारांनी सगळ्यांचा सारासार विचार करून जे आमदारांच्या मनात होतं त्या उमेदवारांना कामाला लागण्याचे सिग्नल दिले आहेत. काल एक बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये सासगाव पंचायत समितीसाठी जे पद तिढा होता तो सुटत नव्हता. कोण उमेदवार द्यायचा? 3 पाटील मधल्या काळात आपण म्हटलं होतं. 3 पाटील म्हणजे गणेश पाटील, पांडुरंग पाटील आणि प्रवीण पाटील अशी नावं होती. आणखीन एक कर्णूक एक नाव आलं होतं. त्याच्यानंतर ठाकरे गटाचा एक नाव प्रशांत साळुंके यांचं एक नाव आलं होतं, म्हणजे त्यांच्या पत्नीसाठी. तर आता बऱ्यापैकी ते देखील पुढे सुटलेलं आहे आणि माझी अशी माहिती आहे की प्रवीण पाटील किंवा प्रशांत साळुंके यांच्यामध्ये हे उमेदवारी दिली जाईल आणि बऱ्यापैकी असं वाटतं की कालच्या बैठकीनंतर आमदार पॉझिटिव्ह आहेत आणि प्रशांत साळुंके यांच्या बाबतीत काल बैठक पार पडलेली आहे. गेली काही दिवस त्यांना पक्षामध्ये येण्यासाठी मोठी गळ देखील घालण्यात आली होती आणि त्यात शिवसेनेला यश आलेलं आहे. माझी अशी माहिती आहे की 11 तारखेला देवनावे किंवा उमरा या ठिकाणी शिवसेना आतकरगाव जिल्हा परिषद गटाचा भव्य मेळावा होईल किंवा खालापूर तालुक्याचा असा भव्य मेळावा, कार्यकर्ता मेळावा होईल. त्या मेळाव्याला मंत्री महोदय भरत शेठ गोगावले वगैरे हे सर्व मंडळी असतील आणि याच्यामध्ये खालापूर तालुक्यातल्या विविध पक्षांमधले जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ह्या सगळ्यांचा पक्षप्रवेश सोहळा देखील त्यावेळी होणार आहे. आणि एकूणच प्रशांत साळुंके यांचं जवळजवळ नाव फायनल झालेलं आहे आणि त्यांना गळ घालण्यात आलेलं आहे की तुम्ही या ठिकाणून लढा. जो काय उमेदवार नव्हता मधल्या काळात, तर आता प्रशांत साळुंके यांच्या रूपाने शिवसेनेला उमेदवार ठाकरे गटाकडून इकडे आयात करू असा उमेदवार प्रशांत साळुंके यांच्या रूपाने मिळणार आहे. म्हणजे प्रशांत साळुंके यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना सासगाव पंचायत समितीसाठी उमेदवारी दिली जाईल. चला, म्हणजे आमदारांनी ते देखील काम सक्सेस केलेलं आहे. पलीकडे भाई शिंदे तर आहेतच आणि वरची जी जागा आहे म्हणजे जिल्हा परिषदच्या गटासाठी त्या जागेवर रेश्माताई राजेश पाटील यांनाच उमेदवारी म्हणजे आता काय ते म्हणजे जाहीर केलेलं नाही आहे, परंतु ते नाव निश्चित मानलं जाते आणि त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे. मग ती उमेदवारी आहे ती नरेश पाटील यांच्या घरातली आहे. नरेश पाटलांच्या त्या सुनबाई आहेत आणि त्यांनी काम देखील सुरू केलेलं आहे. मतदारसंघामधल्या गाठीभेटी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आता सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. नरेश पाटील देखील फिरतात. फक्त आता काय झालं की रेश्माताई राजेश पाटील या पती पत्नीचा किंवा नरेश पाटील या मोठ्या चेहऱ्याचा पक्षप्रवेश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढचे जे काही चित्र आहेत ते समोर येत नाही.
परंतु आचारसंहिता आता 8 तारखेनंतर लागणार आहे, अशी मोठी माहिती आहे. ते एकदा आचारसंहिता लागली की 11 तारखेचा जो शिवसेनेचा नियोजित कार्यक्रम आहे तो जर झाला तर त्या कार्यक्रमामध्ये हे पक्षप्रवेश होतील. परंतु नरेश पाटील पक्षप्रवेश करतील का त्यांचा पक्षप्रवेश होल्डवर ठेवण्यात आलेला आहे, हे सगळं थोडं तपासावं लागेल. पण माझी अशी माहिती की नरेश पाटील यांना शिवसेनेकडून गळ घालण्यात आलेली आहे की विशेषतः रेश्माताई आणि राजेश या पती-पत्नीचा पक्षप्रवेश तर होईलच, परंतु नरेश पाटील यांचा देखील पक्षप्रवेश झाला पाहिजे, अशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची, आमदारांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. तर नरेश पाटील हा दिग्गज चेहरा आहे आणि इथे जर आपला विजय मिळवायचा असेल आणि नरेश पाटलांना झोकून देऊन काम करायचं असेल तर नरेश पाटलांसारखा चेहरा शिवसेनेमध्ये आला पाहिजे आणि एक मोठं बळ, ताकद मिळेल, मोठा अनुभव त्या माणसाकडे आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेने ते गळ घातलेली आहे आणि तशा बैठका देखील सुरू आहेत. पक्षभ्रष्ट होणार आहेत, फक्त नरेश पाटलांचा पक्षभ्रष्ट होतोय की तो विजयानंतर होतोय किंवा ह्या निकालानंतर होतोय या जिल्हा परिषदच्या, इथं थोडंसं कन्फ्युजन आहे. परंतु माझी अशी माहिती की आमदार हुशार आहेत आणि त्यांनी बरोबर ही सगळे गट टाकलेले आहेत आणि तो देखील पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. मी होईल असं मी म्हणत नाही. नरेश पाटील की त्याच्या जे समर्थक आहेत, पलीकडे संदीप पाटील असतील किंवा बरीचशी लोक असतील, हे सगळे भाजपवाले आहेत. कारण भाजपचा पक्षप्रवेश ह्या सगळ्या मंडळींचा शिवसेनेमध्ये करून घ्यायचा आहे, परंतु तो नेमका होतोय की ते बाहेरून मदत करतात हे सगळं त्या पक्षप्रवेशात त्यानंतर आपल्याला कळेल. परंतु उमेदवार जे आहेत नरेश पाटलांच्या घरातला त्यांचा पक्षप्रवेश होईल. जे प्रशांत साळुंखे आहेत त्यांच्या पत्नी आणि प्रशांत साळुंखे किंवा अन्य काही नावं देखील चर्चेमध्ये आहेत. खालापूर तालुक्यातल्या ठाकरे गटातले विशेषतः काही गावागावातले कार्यकर्ते आहेत, काही प्रमुख नावं आहेत. ते नावं मी आज तुम्हाला चर्चेमध्ये नावं आहेत. माझं त्यांच्याशी बोलणं देखील झालेलं आहे. त्यांनी त्या काही लोकांनी डिनाय केलंय की असं काय नाही आहे, परंतु ती नावं देखील आहेत. त्यावेळी राजकारण केल्यावर काही होऊ शकतं. ती नावं देखील पक्षप्रवेशाला असू शकतात. आणि आता मात्र शिवसेना खऱ्या अर्थाने आमदारांच्या नेतृत्वाखाली आजकाल जिल्हा परिषद मध्ये लढण्यासाठी प्रचंड ताकदीने उतरलेली आहे. आमदार कुठेच कमी पडणार नाही असं आमदारांनी सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना शपथ दिला आहे. आणि तुम्ही त्या ताकदीने काम करा, मी तुमच्या मागे ठाम आहे, अशा भूमिकेतून आमदारांनी आता भले त्यांना शिवसेनेला उशीर झाला, परंतु ठीक आहे, हरकत नाही, चला. पण उमेदवार आता मात्र त्यांनी सगळे लाईनअप केलेले आहेत. त्याच्यामुळे ते आता ताकदीने लढतील. राष्ट्रवादी जरी पुढे गेली असली प्रचारात तरी आता आता ह्या सगळ्या गोष्टी आता काय दोनच पक्ष आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी. त्याच्यामुळे फार काय मोठं दोन्ही पक्ष ताकद देखील तेवढी प्रबळ आहे आणि ताकदीने दोन्ही पक्ष मजबूत आहेत आणि शिवसेना देखील मजबूत आहे, राष्ट्रवादी देखील मजबूत आहे. त्याच्यामुळे ते दोन्ही पक्ष तुल्यबळ अशी लढत होईल. आणि आता शिवसेनेचा जो गुंता होता, तिढा होता, त्या सगळ्या गोष्टी आता मिटलेल्या आहेत, जवळजवळ मिटलेल्याच आहेत असंच म्हणूया. उमेदवार सासगाव पंचायत सभेसाठी देखील मिळालेला आहे. प्रशांत साळुंखे यांच्या पत्नी या ठिकाणी लढणार आहेत. अगदीच काय झालं, प्रशांत साळुंखे यांनी अगदीच असं होणार नाही पण काय झालंच तर मात्र मग ते प्रवीण पाटील यांच्या मिसेस लढतील असं आहे. पण हे मी तुम्हाला शक्यता वर्तवते. पण प्रशांत साळुंखे यांचं कालच्या बैठकीमध्ये ते नाव फायनल झालेलं आहे. ही आजकालगाव जिल्हा परिषदची एकूण शिवसेनेची एक चांगली बाजू म्हणावी लागेल, पॉझिटिव्ह बाजू म्हणावी लागेल. आणि आमदारांनी फार विशेष लक्ष दिलं आहे, कारण म्हणजे इथे मागचा जो विजय आहे तो नरेश पाटलांनी जसा खेचून आणला होता, त्या धर्तीवर इथं शिवसेनेला लढायचं आहे. आणि आता एकमेव टार्गेट जो म्हणतो ना की आता आपल्याला यश मिळवायचं आहे शिवसेनेला, तर त्या अनुषंगाने शिवसेना आमदारांच्या नेतृत्वाखाली काम करते. सगळे पदाधिकारी आहेत, म्हणजे विजय पाटील असतील, भाई शिंदे आहेत, प्रमोद शिर्के आहेत, इकडे उल्हास आप्पा घुरके, अगदी आणि नरेश पाटील स्वतः असणारच आहेत. ही सगळी मंडळी ताकदीने काम करतील आणि आमदारांना देखील खात्री आहे, विश्वास आहे. आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कुठेतरी एक मधल्या काळात थोडीशी गडबड होती, परंतु आता मात्र आमदारांनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी हातात घेतल्यामुळे, सूत्र आमदारांनी हातात घेतल्यामुळे सगळे आता मिटवलेले आहेत. आणि पक्षामध्ये कुठे आता वाद राहणार नाही. पक्ष एक जातीने, एक संघ असा काम करेल. आणि जो काय आता जे उमेदवार दिले त्यांचं ताकदीने काम करण्यात येईल. कारण आता बऱ्याचशा गोष्टी शिवसेनेने लाईनअप केलेल्या आहेत.
नरेश पाटलांनी देखील बऱ्याचशा गोष्टी आता लाईनअप केलेल्या आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, नेत्यांच्या गाठीभेटी, युवा सेनेच्या नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतलेल्या आहेत. आता ते जरी एकटे फिरत असले, जरी एकदा का त्यांचा पक्षप्रवेश झाला रेश्माताई राजेश पाटील यांचा किंवा प्रशांत साळुंखे यांच्या पत्नी यांचा पक्षप्रवेश झाला, तर मग ताकदीने हे लोक पुन्हा एकदा मैदानात उतरताना दिसतील आणि शिवसेना खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगलं काम करेल अशी आशा सगळ्यांना आहे. आणि म्हणून म्हटलं की एक पॉझिटिव्ह बातमी आहे आणि आमदारांनी ही सूत्र हातात घेतल्यामुळे शिवसेनेला आता या ठिकाणी चांगली लढत देता येईल. चांगली ताकदीने शिवसेना या ठिकाणी उतरेल आणि आमदारांचा आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे, साथ आहे, भरभक्कम अशी साथ आहे, कुठेच कमी पडणार नाही आमदार. अशा पार्श्वभूमीवर शिवसेनेचं इथलं चित्र आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अशी जी लढत आहे ती आता शिवसेना आमदारांच्या नेतृत्वाखाली आचकरगाव जिल्हा परिषदेमध्ये लढणार आहे. ही खरी बातमी होती की तो तिढा होता, उमेदवार मिळत नव्हतं. म्हणजे रेश्माताई राजेश पाटील यांचं नाव तर अनौपचारिक जाहीर झालं होतं, त्या काम देखील करत होत्या, पण तो वरचा जरी तिढा मिटला होता, खालची जागा जी होती पंचायत समिती तो देखील तिढा मिटलेला आहे. उल्हास आप्पा यांनी पुढाकार घेतला असं म्हटलं जातं किंवा अन्य लोकांनी पुढाकार घेतला असं देखील म्हटलं जातं, परंतु असं म्हणूया आपण आमदारांनीच पुढाकार घेतला आणि हा तिढा मिटवला. आणि प्रशांत साळुंखे यांना देखील आपण शुभेच्छा देऊया आणि रेश्माताई यांना देखील शुभेच्छा देऊया. भाई शिंदे यांना तर माझ्या शुभेच्छाच आहेत, कारण माझे जुने मित्र आहेत आणि त्यांच्या उमेदवारी अगोदरच जाहीर झालेली आहे. त्याच्यावेळी शिवसेनेसाठी आता आमदारांची साथ आणि त्या ताकदीने शिवसेना या ठिकाणी उतरणार आहे, लढणार आहे. एकूण चित्र सध्या तरी असं आहे, ते मांडलं पाहिजे म्हणून आपण व्यक्त झालो.